दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी दाखवली खाकी. खोपोली वाईन्स समोरील कारवाईमुळे नागरिकांना दिलासा. खोपोली बाजारपेठेतील मुख्य रस्ता आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या खोपोली वाईन्स या दुकानासमोर दररोज दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर अखेर खोपोली पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. या परिसरात दारुड्यांचा त्रास प्रचंड वाढल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून हुल्लडबाजी करणाऱ्या बेवड्यांना पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोपोली बाजारपेठेतील खोपोली वाईन्स या दुकानाच्या परिसरात दररोज संध्याकाळच्या सुमारास मद्यपींची मोठी गर्दी जमत असे. दारू खरेदी केल्यानंतर अनेक तळीराम रस्त्यावर, दुकानांच्या आडोशाला किंवा उघड्यावरच दारू पिण्यास बसत होते. दारूच्या नशेत हे मद्यपी एकमेकांसोबत मोठ्या आवाजात भांडणे करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार दररोज करत होते. बाजारपेठेत महिला, लहान मुले आणि कुटुंबांची मोठी वर्दळ असते. मात्र या बेवड्यांच्या धिंगाणामुळे परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. या त्रासाबाबत खोपोली पोलिसांना खात्रीशीर खबर मिळताच पोलीस पथकाने तातडीने खोपोली वाईन्स दुकानासमोर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पोलिसांना पाहताच तिथे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींची पळापळ सुरू झाली. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांना जागेवरच पकडले. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या या बेवड्यांना पोलिसांनी चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यांना ताब्यात घेऊन वाहनातून थेट खोपोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी केलेल्या या तात्काळ आणि कडक कारवाईचे खोपोली बाजारपेठेतील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून मोठे स्वागत होत आहे. बाजारपेठेतील अशा टवाळखोरांवर आणि मद्यपींवर पोलिसांनी अशीच सतत कारवाई करावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.